राज्यात 29 महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं आहे. राज्यात सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या बृहन्मुंबईत भाजपनं शतकी वाटचाल केली. शिंदे गटाला 30 जागांवर कमाल दाखवता आली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 64 जागांवर समाधान मानावं लागलं. मनसेचं इंजिन मुंबईत फारसं धावलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचाही फारसा जलवा दिसला नाही. ठाण्यात भाजप शिवसेना महायुतीनं 62 जागा मिळवत हाफ सेंचुरी मारली. ठाकरे गटाला केवळ 9 जागांपर्यंत मजल मारता आली. राष्ट्रवादी काँग्रेसला 8 जागा मिळाल्या. काँग्रेस ठाण्यात 0वरच आऊट झाली. नवी मुंबई महानगरपालिकेतही भाजपनं बाजी मारली. येथे भाजपला 73 जागांपर्यंत मुसंडी मारता आली. शिवसेनेला 29 तर ठाकरे गटाला 3च जागा मिळाल्या. इतरांना 1 जागेवर यश मिळवता आलं. पुणे महानगरपालिका, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता होती, तिथेही भाजपने मुसंडी मारली. 90 जागांवर भाजपने विजय मिळवला. राष्ट्रवादीला 20 जागांच्या आसपास जाता आलं. काँग्रेसला 10चा आकडा ओलांडता आला नाही. शिंदेच्या शिवसेनेला पुण्यात केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 128 जागांपैकी भाजपला 83 जागा मिळाल्या. दोन्ही राष्ट्रवादीला 33 ठिकाणी यश मिळालं. शिंदे गटाला 15 जागा घेता आल्या. ठाकरे गटाला येथे भोपळा मिळाला. काँग्रेसला देखील खातं उघडता आलं नाही. भाजपचा गड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात 151 जागांपैकी भाजपनं शतक पूर्ण केलं. काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला केवळ 1 जागेवर यश मिळवता आलं. राष्ट्रवादी काँग्रेसलाही 1च जागा मिळाली. इतर पक्षांनी 8 जागा मिळवल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाजपचाच बोलबाला दिसला. भाजपला 55 तर शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या सेनेनं जोरदार ताकद लावली होती. तरीही ठाकरे गटाला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला 5 आणि MIMला 24 जागा मिळाल्या. नाशिकमध्ये भाजपनं 76 जागांचा आकडा ओलांडला. शिवसेनेला 32 तर ठाकरे गटाला 13 जागा मिळाल्या. इतरांना 1 जागेवर समाधान मानावं लागलं. कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपला 42, काँग्रेसला 38 जागा मिळाल्या. इतरांना 1 जागेवर यश आलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला भोपळाही फोडता आला नाही. सांगली मिरज कुपवाड महापालिकेत भाजपनं 59 जागांवर झेप घेतली. काँग्रेसला 21 जागा मिळाल्या. ठाकरे गटाला येथे 0 जागा मिळाल्या. शिवसेनेला 2 जागांवर समाधान मानावं लागलं. इतरांना येथे 16 जागा मिळाल्या. सोलापूर महानगरपालिकेतही भाजपचं यश उल्लेखनीय ठरलं. येथे भाजपला 86 जागांवर यश आलं. शिवसेना शिंदे गटाला 6 जागा प्राप्त झाल्या. काँग्रेसला 2 तर MIMला 8 जागा मिळाल्या. लातूर महानगरपालिकेत काँग्रेसला 47 ठिकाणी विजय मिळाला. भाजपला 22 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 1 जागा मिळाली. शिवसेनेला आणि ठाकरे गटाला येथे 0 जागा आहेत. अहिल्यानगर महापालिकेत भाजपला 52 जागा मिळवत अर्धशतक करता आलं. शिवसेनेला 10 जागा मिळाल्या. काँग्रेसला 3 जागांवर थांबावं लागलं. अमरावती महानगरपालिकेतही भाजपचा बोलबाला दिसला. भाजपला 19 जागी यश मिळालं. ठाकरे गटाला 15 आणि राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या. शिवसेनेला केवळ 3 जागा मिळवता आल्या. नांदेड वाघाळा महापालिकेत भाजपनं 45चा आकडा गाठला. काँग्रेसला 6 आणि शिवसेनेला 1 जागा मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला आणि ठाकरे गट येथेही खातं उघडू शकलं नाही. जळगाव महापालिकेत भाजपनं 69 जागांवर मजल मारली. ठाकरे गटाला 5 जागा मिळाल्या. काँग्रेसला मात्र येथे अपयश आले. जालना महानगरपालिकेत भाजपला 27 ठिकाणी विजय मिळाला. शिवसेनेला 6 जागांवर विजय मिळाला. MVAला 4 ठिकाणी यश मिळालं. राष्ट्रवादीला 3 जागा मिळाल्या. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसनं विजय मिळवला. काँग्रेसला 30 जागा मिळाल्या. भाजपला 24 ठिकाणी यश आलं. ठाकरे गटाला 6 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या आहेत. वसई विरार महापालिकेत BVAला 71 जागांवर यश आलं. भाजपला 44 जागा जिंकता आल्या. ठाकरे गटाचा स्कोर येथेही 0 होता. मालेगाव महानगरपालिकेत शिवसेनेला 18 जागांवर यश आलं. भाजपला 2 जागा मिळाल्या. अकोला महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणार आहे. येथे भाजपला 39 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला 24, ठाकरे गटाला 6 आणि शिंदे गटाला 1 जागा मिळाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला 5 तर MIMला 3 जागा अकोल्यात मिळाल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेत भाजपला 60 ठिकाणी यश मिळालं. ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या. मीरा भाईंदर महानगरपालिकेत भाजपनं 67 जागा काबीज केल्या. शिवसेनेला 2 तर काँग्रेसला 13 जागा मिळाल्या. धुळे महानगरपालिकेत भाजपला 50 जागांवर विजय मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसला 8, शिवसेनेला 5 जागा मिळाल्या. ठाकरे गट येथेही 0 होता.
परभणी महानगरपालिकेत ठाकरे गटाला 36 ठिकाणी विजय मिळाला. भाजपला 12, राष्ट्रवादी काँग्रेसला 11 जागा मिळाल्या. उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपला 34 जागांवर यश आलं. शिवसेनेला 36 तर ठाकरे गटाला 1 जागा मिळाली. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत भाजपला 30 जागांवर यश आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 12 तर KVAला 4 जागा मिळाल्या. इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपला 46, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 0 जागा मिळाल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला 92 जागांवर दणदणीत विजय मिळाला. ठाकरे गटाला 12, काँग्रेसला 3 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीला येथे 0 जागा मिळाल्या.